आज सकाळी सकाळी बऱ्याच दिवसांपासून राहिलेल्या एका कामाला हात लागला. खूप दिवसांपासून खिडकीतल्या वेलींची आणि छोट्या छोट्या रोपांची पानं सुकली होती. एका वेलीला शेंगा येऊन त्यासुद्धा सुकून गेल्या होत्या. घरातल्या सदस्यांकडे हल्लीच्या कामांमुळे जरा दुर्लक्ष झालं होतं. या मोहिमेची सुरुवात खिडकीवरून केली, मग बसायला जागा साफ केली, त्यानंतर झाडांना आलेलं सारं जाळं झाडूने साफ केलं. नंतर एक एक सुकलेलं पान वेल कापू लागलो. काही भाग पूर्णपणे सुकलेला नव्हता, पण म्हटलं थोडा कापावाच लागेल, नाहीतर आजार पसरेल. ही सुकलेली पानं काढणं झाडांच्या वाढीसाठी गरजेचं असतं म्हणतात. यामुळे वनस्पतीची ऊर्जा नवीन आणि निरोगी वाढीकडे वळते आणि रोगाचा प्रसारसुद्धा थांबतो. यासोबतच हवा आणि प्रकाश नव्या पानांपर्यंत पोहोचायला मदत होते. सुकलेली पानं, वेली, फांद्या यांचा रोग नव्या झाडांपर्यंत पोहोचू नये म्हणून ते मातीत टाकण्याऐवजी फेकून दिल्या. सगळं आवरल्यावर मस्तपैकी बकेटमध्ये पाणी घेतलं आणि सगळ्यांना आंघोळ घातली. पाणी वाढलं. मनात आलं, मी या झाडांचाच नाही तर या झाडांनीसुद्धा माझा सुकलेला, हिरमुसलेला, नव्या प्रकाशाला अडवणारा, रोगराई वाढवणारा भाग आज काढून टाकला आणि एकमेकांना टवटवीत केलं.